धाब्यावर ईव्हीएम सापडल्यामुळे वादात आलेल्या सोलापुरातल्या मोहोळमधल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का बसला। दादा गटाचे शहराध्यक्ष उमेश पाटील यांचा भाजपच्या सचिन जाधव यांनी पराभव केला। पाहूया। धाब्यावर सापडलेले ईव्हीएम म्हणून जी निवडणूक राज्यभर गाजली, त्या निवडणुकीत अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील यांचा पराभव झाला। सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यातील कुरुल झेडपी गटात भाजपचे सचिन जाधव विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील अशी लढत होती। भाजपच्या जाधव यांना 11,174 तर उमेश पाटील यांना 9,871 मतं मिळाल्यामुळे उमेश पाटील यांचा पराभव झालाय, तर भाजपच्या सचिन जाधव यांचा 1,303 मतांनी विजय झालाय। यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक वादात राहिलेल्या गटांपैकी सोलापुरातील कुरुल गट एक होता। मतदानानंतर काही ईव्हीएम मशीन चक्क स्वराज्य बार नावाच्या एका धाब्यावर आढळले होते। त्यावर राष्ट्रवादीच्या उमेश पाटील यांनी आक्षेप घेतल्यानंतर ते मशीन सील करण्यात आले। त्या मशीनमध्ये मतदानच झालं नसून ते अतिरिक्त होते असं स्पष्टीकरण तहसीलदारांनी दिलं, तर ड्रायव्हर आणि निवडणूक अधिकारी यांच्यात स्पष्ट संवाद न झाल्यामुळेच ती मशीन धाब्यावर पोहोचली असं उत्तर सोलापूरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलं होतं। आमदारांची ताकद आमच्या पाठीशी असल्यामुळे त्या मोहोळ तालुक्यातल्या जनतेनं आता उमेश दादाचा पराभव झाला कसं होणार अशी चिंता अजिबात करू नये। त्या ठिकाणी आपला निवडणुकीत पराभव झाला असला तरी आपल्या सगळ्या मतदारांना माहित आहे की या सगळ्या निवडणुकीमध्ये काय कसं घडलं हे सगळ्याला माहित आहे। ईव्हीएमच्या मशीन रात्री धाब्यावर सापडल्या होत्या, ह्या सगळ्या शंकेला आपल्याला जागा आहे, पण शेवटी आपला पराभव झाला हे आपण स्वीकारू आणि आपण जसं पूर्वी काम करत होतो त्याच जोमाने आपण काम करू, त्याहीपेक्षा जास्त वेगानं काम करू। आपल्याला आणखी जास्त काम करण्याची आवश्यकता आहे, हा या निवडणुकीतनं मी स्वतः बोध घेतो। सागर सुरवसे, TV9 मराठी, मोहोळ, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।